श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिर श्री हरिनाम सप्ताह निमित्त कार्तिक शुद्ध सप्तमी शके 1947 रोजी भक्तिभावात अखंड नामाच्या गजरात साजरा होत आहे। त्याचे औचित्य साधून यावर्षी आम्ही तरुण उत्साही मंडळ मधला वाडा प्रहर क्रमांक 2 सविनय सादर करीत आहोत अखंड नाम संकीर्तन आणि दिंडी सोहळा। पूर्वजन्माची सतीदेवी म्हणजेच या जन्मात साक्षात आदिशक्ती देवी पार्वती आणि देवांचे देव महादेव यांचा अद्भुत विलोभनीय असा विवाह सोहळा देवादिकांच्या साक्षीने संपन्न होणार आहे। चला तर आपण सर्व भाविक या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होऊया। कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवाचं गड देवगड यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कट्ट्यागावमध्ये आणि कट्ट्यागावमध्ये हरिनाम सप्ताह चालू आहे, तुम्हाला माहितीच आहे। आणि हरिनाम सप्ताहाच्या रात्री म्हणजे 12 वाजता मित्रांनो 12 ते आसपास कट्ट्यागावमधला मधला वाडा तरुण उत्साही मंडळ प्रहर क्रमांक 2 सविनय सादर करत आहेत महादेव आणि पार्वती यांचं शिवलग्न, ऐतिहासिक शिवलग्न जो देवांच्या साक्षीने होणार आहे। आणि तो आपण व्हिडिओ पाहूया आणि हा सीन कसा होईल नक्की कॉमेंट करा। त्या अगोदर ते वाजत गाजत दिंडी घेऊन येतात आणि ते पण वाडवळ मंदिराकडून गुलाल आणि अगरबत्ती लावतात। त्यानंतर तिथून वाजत गाजत थेट येतात मंदिराकडे आणि नंतर सीनला सुरुवात होते। तो सीन आहे तो शिव पार्वतीचा शिवलग्न सोहळा। चला पाहूया आणि व्हिडिओलाच नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका। चला पाहूया कशा प्रकारे आहे ते सीन। तर मित्रांनो, तरुण उत्साही मंडळ मधला वाडा यांच्या सीन मस्त बनवले आणि आता मित्रांनो थेट वाडवळमध्ये अडसून थेट दिंडी त्यांची वाजत गाजत विठ्ठल रखुमाई मंदिरपर्यंत येणार आणि सीन काय असेल तुम्हाला समजेलच। चला
आपण दोघेही मिळून शिव पार्वतीच्या विवाहाची गोष्ट सर्व भक्तांना सांगूया. चल. नारायण नारायण. हे ब्रह्मांड, ही जीवसृष्टी जेव्हा अस्तित्वात नव्हती ना, तेव्हा होतं फक्त ब्रह्मांड. आणि याच ब्रह्मांडाचा नायक होता एक आदियोगी शिवशंकर, म्हणजेच महादेव. अनंत काळापासून या ब्रह्मांडाचे संचलन करत होते शिव आणि त्यांच्यातील व्याप्त शक्ती. पुढे श्री विष्णू प्रकट झाले आणि त्यांच्यातून उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांची. ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्मिली, विष्णूने तिचे पालकत्व घेतले आणि शिवाने विनाश. पण एकदा शिवाची शक्ती शिवाला सोडून गेली आणि धीर गंभीर झालेल्या माझ्या प्रभूंचा आधार झाला, त्यांचं तांडव केलं. हर हर महादेव, हर हर महादेव. दक्षाला कठोर शासन केलं, परंतु शांत झाल्यावर त्याला पुन्हा जीवदानही दिलं. शिव पुन्हा समाधिस्थ झाले आणि आदिशक्तीने पुन्हा जन्म दिला. पर्वतराज ब्रह्मावर आणि राणी मैनावतीच्या पार्वतीच्या रूपात महादेवांना पुन्हा प्राप्त करण्यासाठी. पार्वती,
पार्वती कुठे आहेस तू? ही पहा, आपण हिला सगळीकडे शोधतो आहोत आणि ही इकडे पूजेत मग्न आहे. पार्वती, पार्वती चल पाहू. अगं, विंध्याचलच्या राजकुमाराबरोबर तुझा विवाह ठरवला जाणार आहे. मी केव्हाच महादेवांना मनाने वरले आहे. पण पार्वती, तू महादेवांना पाहिलं देखील नाहीस, ते तुला ओळखत नाही, मग तू त्यांना कशी काय प्राप्त करणार? मी केवळ महादेवांवर प्रेम केले आहे. मी त्यांच्याशीच विवाह करेन हा माझा दृढ निश्चय आहे. मी हेही जाणते की त्यांना प्राप्त करणे सोपे नाही, पण मी कठोर तप करेन. त्यांना मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करेन. ते माझ्याकडे येत नाहीत म्हणून काय झाले, मी त्यांच्याकडे जाईन. तो मार्ग खडतर आहे मला ठाऊक आहे, पण तो पार करून मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचंच आहे. आणि म्हणूनच मी शिवाची नित्य साधना. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पार्वतीची आई मैनावती पार्वतीला महादेवांपासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती आणि पार्वती शिवाला पाहण्यासाठी भेटण्यासाठी आतुर होती, व्याकुळ होती. ऋषी दधीची यांनी लिहिलेल्या बेलाच्या दिव्य पानामुळे पार्वती मातेचा महादेवांना भेटण्याचा मार्ग सुकर झाला आणि ती पोचली जिथे शिव समाधीत लीन होते तिथे. एकेका पावलावर पार्वतीला तिचा पुनर्जन्म आठवत होता. शिवाची समाधी अवस्था भंग केली. मग शिवाने क्रोधित होऊन आपल्या तिसऱ्या नेत्राने कामदेवास भस्म केले आणि पार्वतीकडे न पाहताच महादेव तिथून निघून जाऊ लागतात विचलित झालेली पार्वती त्यांना साथ घालते. स्वामी, स्वामी, तुम्ही माझ्याकडे न पाहता असे कसे करू शकता? मी वैरागी आहे पार्वती. तू सती रूपातून पार्वती रूपात आली आहेस, परंतु विकारयुक्त या शरीरास शुद्ध करण्यासाठी तुला घोर तपश्चर्या करावी लागेल. पण हा मार्ग सोपा नाही, अत्यंत कठीण आहे. या मार्गात पावलोपावली तुला अडचणी येतील आणि त्या अडचणी मीच तुझ्या वाटेत पेरीन. मी कोणत्याही आव्हानाला सामोरे जाईन, पण तुम्हाला पती रूपात प्राप्त करीनच. पाहून पार्वती, मी तुला केव्हाच ओळखलंय. पार्वती, कठोर साधना केवळ तुझीच नाही, ती माझी पण आहे. कारण तुला पत्नी रूपात स्वीकारण्यासाठी मी तुझ्या इतकाच व्याकुळ आहे. पण तुला या मनुष्य देहातून आदिशक्ती रूपात साधनेद्वारे येणे गरजेचे आहे आणि तोपर्यंत मला प्रतीक्षा करावी लागणारच आहे. नारायण
आणि पार्वतीने साधनेला सुरुवात केली. पण इथेच महादेवांनी परीक्षेला प्रारंभ केला. पूजेसाठी पार्वती शिवलिंग तयार करायची, पण ते शिवलिंग गुप्त व्हायचं. आणि मग मातेच्या मदतीस आले तिचे बंधू श्री विष्णू नारायण. नारायण महादेव नारायण. महादेवा, मी तुमची पूजा करीत आहे. मला सफल होण्याचा आशीर्वाद द्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे शिवलिंग गुप्त कसे होते? हरकत नाही, मी पुन्हा शिवलिंग तयार करेन. महादेवा, मला माहित आहे हे तुम्हीच करीत आहात, पण हे 16 सोमवारचे व्रत मी अवश्य पूर्ण करेन. ओम नमः शिवाय. 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 ताई ताई थोडं पाणी मिळेल का? हो. तू शिवलिंग तयार करत आहेस ना पूजेसाठी? हो, पण ते पूर्ण होत नाही असत ना? एक सांगू, मला एक वरदान आहे की मी तयार केलेलं शिवलिंग भंग होत नाही, ते पूर्णच होतं. पण ही साधना माझी आहे, त्यात तुमची मदत मी कशी घेणार? शिवलिंग तूच तयार करायचं आहे ताई. मी केवळ हात हवे म्हणजे ते पूर्ण होईल. ठीक आहे. झाले शिवलिंग तयार. आता तू तुझी साधना निश्चिंत होऊन ठेव. आणि हो, एक सांगायचं आहे ताई, तुझ्या विवाहाचा वृत्त भाऊ म्हणून मीच करणार. तुझी साधना पूर्ण होईल. भाऊ, मी आपली आभारी आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पार्वती माता कठोर साधना करत आहे. साधनेच्या एकेका वर्णावर ही मनुष्य देहाचे सारे विकार दूर करत आहे. अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी या पंचतत्वांना अधीन करून घेते. तिकडे पार्वतीच्या या नव्या आदिशक्ती रूपाला पत्नी रूपात प्राप्त करण्यासाठी महादेवही हजर झाले आहेत. नारायण नारायण. पार्वती मातेची साधना पूर्ण होते. स्वामी, पार्वती, मला प्राप्त करण्यासाठी तू केवढी कठोर साधना केलीस. पार्वती, तुझ्या साधनेचा एक एक टप्पा तुझ्या सोबत मी पार केला. मला ठाऊक आहे स्वामी, माझ्यासोबत तुम्ही सुद्धा परीक्षा दिली आहे. पार्वती, पार्वती, मी या क्षणी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करत आहे. हे सर्व ठीक आहे, पण जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सहमती येत नाही तोपर्यंत आपला विवाह होऊ शकत नाही. मग काय, मुलाकडून विवाहाचा प्रस्ताव माझ्या घरी आई वडिलांकडे यायलाच हवा. असंही असतं का? असंच असतं, ही रीत आहे आणि ती पाळावी लागेल. ठीक आहे, ठीक आहे.
मग मी सप्तर्षींना पाठवतो तुझ्या आई वडिलांकडे प्रस्ताव घेऊन. मुनिवर, पुढे काय झाले हे ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. हो हो सांगतो सांगतो. सप्तर्षी विवाहाचा प्रस्ताव घेऊन राजा होमावत आणि राणी मैनावतीकडे गेला. त्यांनी तो बिनशर्त स्वीकार केला. इथे ठरली फाल्गुन मासातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी अर्थात शिवरात्री. आणि म्हणूनच शिव पार्वती विवाहानंतर ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली. मुहूर्त ठरला. लग्नाची लगबग सुरू झाली. शिवाच्या अंगावर लेपलेला चिताभस्म हळदीच्या रूपात पार्वतीच्या अंगाला लावला आणि आता लग्न घटिका समीप आली. नारायण नारायण. कैलासावरून महादेवांचं वराण निघालं. भस्मविभूषित महादेव माझ्यावर विराजमान झाले.
पण पार्वती, मी तर असाच राहतो तिच्या कैलासावर आणि सर्वत्र. तू देखील याच रूपावर प्रेम केलंस ना? मी तर तुमच्या प्रत्येक रूपावर प्रेम केलं, पण या प्रसंगी तुम्ही माझ्यासाठी आपला विवाह होईपर्यंत एका रूपवान राजपुत्राचा वेश परिधान नाही करणार का? अवश्य पार्वती, जशी तुझी इच्छा. तर मित्रांनो, आजचा कसा झाला व्हिडिओ तो नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. आणि शिव सोहळ्याचा अविस्मरणीय सण प्रहर क्रमांक 2 मधला तरुण उत्साही मंडळाने जो प्रहर क्रमांक 2 सविनय सादर केला, उत्कृष्ट प्रकारचं सविनय सादरीकरण होतं. आणि एक वातावरण पण तसं केलेलं, मस्त सीन वगैरे केले, अंगावर शहारे आणण्यासारखा सीन होता. आणि चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. चला.